नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा कधी व्हिडिओ टाकतो ते अतिशय महत्त्वाचा असतो. तुमच्या मनामध्ये एक धास्ती बसली असेल की सर आता आमचं ग्राउंड झालेलं आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर पुढे किती मार्क तर पडलेत, बरोबर, मार्क तर पडलेत, पण मार्क पडलेत खरं आहे सगळं, पण आता लेखीला बसू की नाही बसलोय का नाही बसलोय हे जर कन्फ्युजन असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा. संपूर्ण व्हिडिओ मध्ये माहितीपूर्णच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केल्यानं कोणी जाणार नाही, मार्क आले नसतील किंवा आले असतील त्यांनी अभ्यासाला लागणं फार महत्वाचं आहे. तर ह्याचं सर्व श्रेय आमच्या दोन पार्टनरला अमोल सर आणि स्वप्नील सरला दिलं जाईल. याच्यामध्ये मित्रांनो एवढं भारी नियोजन दिले ना, एकदा बघा रे मित्रांनो. आपल्याला काय घेणं नाही, कुठल्याही अकॅडमीचा असला तरी बघू शकतो बिनधास्तपणे, कारण आपण आपले सबस्क्रायबर म्हणजे आपली एक दांडगी फॅमिली आहे मित्रांनो, बरोबर. चमकुगिरी नाही आपल्याकडे, चमकुगिरी, बरोबर. दुसऱ्याच्या अकॅडमीचे रिझल्ट चोरणे, रिझल्ट शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊन आपल्या बोर्डावर लावून चमकुगिरी करणे याच्यातले आम्ही नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इकडे आता विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे आणि आपण सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, जे काही फायनल रिव्हिजन आहे, फायनल रिव्हिजन प्रोग्राम नाव दिले आपण, याला प्रोग्रामच आहे बरं का. कार्यक्रम एकदम टप्प्यात करायचा, बरोबर. कार्यक्रम काय करायचा, एकदम टप्प्यात करायचा असतो, ठीक आहे. आता जे विद्यार्थी कन्फ्युजन असतील ग्राउंड मध्ये, जे विद्यार्थी ग्राउंड मध्ये कन्फ्युजन असतील त्यांनी एक काम करायचं मित्रांनो, ग्राउंड मध्ये कन्फ्युजन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, ग्रामीणच्या विद्यार्थ्यांनी 30+ ज्या विद्यार्थ्याला मार्क आहेत त्यांनी अभ्यासाला लागा. ग्राउंड झालेला आहे, 30+ आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचं. दुसरी गोष्ट, जे काही मुंबई पोलीस आहेत त्यांनी सुद्धा, महिला असू द्या पुरुष असू द्या, 30+ आहे ग्राउंडला मार्क, त्यांनी सुद्धा अभ्यासाला लागायचंय. इकडे शक्यता जास्त आहे आपली, इकडे थोडीशी कमी असेल ग्रामीणला, कॉम्पिटिशन जरा मोठं आहे, दांडगा आहे. पण मुंबईच्या पोरांनी हायगाई करायची नाही, अभ्यासाला लागायचंय. आणि त्या अभ्यासाचं नियोजन 8 तारखेपासून 18 तारखेपर्यंत कसं असावं मी थोडक्यात सांगतोय. आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलाच असेल, तोडका मोडका फोडका कधी कधी अभ्यास केलाच असेल ना. आपल्याला आता ग्राउंड मध्ये चांगले मार्क आले, त्या ग्राउंड मध्ये चांगले मार्क येऊन उपयोग नाही, त्याला आपल्याला लेखीची जोड द्यायची मित्रांनो. काय करायचंय, लेखीची जोड. खूप मेहनत केला तरी मित्रांनो तुम्ही आता पुढे काय करणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. रिव्हिजन कसं मारणं गरजेचं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ते रिव्हिजन आम्हाला असं असावं वाटलं, त्यामुळे मी तुमच्या पुढे प्रेझेंट करतोय. कमेंट केल्याशिवाय जायचं नाही बरं का, प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे. पहा मित्रांनो पहिलं नियोजन काय आहे. तर मित्रांनो शेवटचा टप्पा आहे, 8 तारीख आहे. 8 तारखेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नियोजन करत असताना बुद्धिमत्ता हा घटक दिवसभरामध्ये पहिल्या 8 तारखेला संख्या मालिका वर्गीकरण तुम्हाला घ्यायचंय दुपारी 2 ते 3 या दरम्यान, आणि 2 ते 3 या दरम्यान तुम्हाला बुद्धिमत्ता घटकातील संख्या मालिका व वर्गीकरण हा टॉपिक तुमचा कंप्लीट करून घ्यायचे. पुस्तकातला केला तरी चालेल, कॉन्फिडन्स करायचंय, पुढे जायचंय आपल्याला. त्या दिवसामधलंच नियोजन. गणित विषयामध्ये संख्या कसोट्या स्थानिक किंमत 11 ते 1 दरम्यान घ्यायचे, म्हणजे 2 तासामध्ये. आणि कंटिन्युअसली 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 या ज्या काही 10-12 दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन देत असताना अशा पद्धतीने देणं आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरण, वर्णमाला आणि संधी 1 तासामध्ये पूर्ण करायचे. भूगोल वाचून घ्यायचे, महाराष्ट्राचा भूगोल. आणि कम्प्युटर मित्रांनो धावती नजर टाकायचे कम्प्युटर व महाराष्ट्राच्या भूगोलावर. आणि लक्षात घ्या मित्रांनो, दररोज संध्याकाळी 9 ते 10:30, दररोज संध्याकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये मित्रांनो एक पेपर सोडवायचे, एक पेपर सोडवून झोपायचे. अरे दिवसभर मेहनत करून गरजेचं नाही. शेतकरी दिवसभर मेहनत करतो, संध्याकाळी आल्यानंतर काय अपेक्षा करतो, थोडासा आराम पाहिजे. मग या डोक्याला आराम देण्यासाठी पेपर सोडवायचा आणि मस्त झोपायचं मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे. सकाळी किती वाजता उठायचं, 5, 5:30, 6 वाजता उठायचं, 7ला उठायचं नाही. 7ला उठल्यावर ते आपला दिवसभराचा कार्यक्रम बिघडला म्हणून समजा. 5, 5:30, 6 पर्यंत आपण उठून फ्रेश व्हायचं. आपलं कारागाराचं जर पुढे ग्राउंड असेल सकाळचं 10 वाजेपर्यंत उरकून घ्यायचं.
बघा 10 नंतरच अभ्यास शेड्यूल सांगितले मी तुम्हाला, इथं 11 ते 1च सांगितलेलं आहे, संध्याकाळच्या 1 बरं का 6 ते 8 आहे. मग हे कार्यक्रम आपण फक्त 19 तारखेपर्यंत करायचे. मी धावती नजर टाकतो, तुम्हाला जर हे याचं PDF वगैरे पाहिजे असेल, लोकराज्य अकॅडमी पुणे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर याची PDF टाकलेली आहे. सुंदर असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो. बघा पुढे पण मी 2-3 दिवसात सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बुद्धिमत्ता, वर्णमाला, सांकेतिक भाषा 2 ते 3, गणित, सरासरी, मिश्रण, घातांक, मराठी, लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप 9 तारखेला करायचंय. त्यानंतर 10 तारखेला बुद्धिमत्ता, बैठक व्यवस्था, तुलना, गणित, लसावी, मसावी, अपूर्णांक, सरासरी, मराठी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, सामान्य ज्ञान, विज्ञान संपूर्ण. विज्ञान संपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या 2 तासामध्ये ठोकळ्यामधलं संपूर्ण विज्ञान वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 11 तारीख बुद्धिमत्ता, दिनदर्शिका, क्रमवारी गणना, शेकडेवारी, नफा तोटा व्याज, मराठी, क्रिया विशेषण, शब्दयोगी, अवयव, केवल, भारताचा इतिहास. अशा पद्धतीने हे नियोजन दिलेलं आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त 19 तारखेपर्यंतच दिले. 17 तारखेला स्किप करा, पुणे ग्रामीणवाले. 18 तारखेला लेखी परीक्षा आहे. 17 तारखेला जबरदस्त स्किप करायचे. बरोबर, जबरदस्त स्किप करून टाकायचे. आपला अभ्यास झालेला आहे निधड्या छातीने. अरे यार माझा अभ्यास झालेला आहे, संपूर्ण मी तयार झालेलो आहे. आता मला फक्त लेखी परीक्षेची आस लागलेली आहे. जसं आपण पोलीस भरतीला गेल्यानंतर पुरुष मंडळी 79 ची 85 छाती करतो का नाही आपण, 79 ची 85, 86, 88, 90 छाती करतो. त्या निधड्या छातीने परीक्षेला सामोरे जा मित्रांनो. बाप तिथे कष्ट करतोय हे जाणीव ठेवून डोक्यामध्ये, मस्तकामध्ये आपल्या अशी पावर भरून जावा की आपण वर्षभर मेहनत घेतलेली आहे आणि त्या वर्षभराचं सोनं करण्याची वेळ आलेली आहे. आणि वर्दी आल्यानंतर फक्त एक फोन कॉल केला तरी चालेल मित्रांनो. जिथं पाया बेसिक गोष्टी महत्वाच्या घडलेल्या असतात त्यांना विसरू नका मित्रांनो. जर तरच प्रामाणिक राहिलात तर सुखाचा कुटका भविष्यात खाऊ शकणार आहात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येत्या काळामध्ये तुम्हाला ऑल दी बेस्ट मित्रांनो. आणि येत्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोसरी पुणे लोकराज्य अकॅडमी कधीही दारे खुले आहेत, कधी येऊ शकता मित्रांनो. आणि जर भोसरीतल्या एखाद्या अकॅडमी मधला जर पोरगा असेल त्याला कितीही फीस मध्ये कमी करून आपण भोसरीत आता घ्यायला चालू करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, येत्या काळामध्ये व्यवस्थितरित्या तयारी करायचे आणि येत्या काळामध्ये वर्दीचं स्वप्न साकार करायचे. बरोबर, आणि चमकोगिरीपासून दूर राहायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.